जूनच्या सुरुवातीला जो हवामान अंदाज आपण दिला होता 24 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार, तर आता विदर्भात 11ही जिल्ह्यात काल दिनांक 25/6/2025 पासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल 12 तासाचा पाऊस, मोठा पाऊस झाला आणि सर्वदूर हा पाऊस पडला 11ही जिल्ह्यात. ठीक आहे, विदर्भाच्या. त्यानंतर विदर्भाला लागून असलेला मराठवाड्याचा भाग म्हणजे जसं की हिंगोली, नांदेड, परभणीचा जो पूर्व भाग आहे, जालन्याचा पूर्व भाग आहे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रात अजूनही शक्यता ह्या पावसाची आहे, अजूनही काही तास. ठीक आहे, म्हणजे जसं की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा उत्तर भाग, संभाजीनगरच्या उत्तर भागात सुद्धा मराठवाड्यात असून आणि अहमदनगरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे आणि कमीच पाऊस झाला असेल. परंतु आता मला ह्या व्हिडिओमधून एक जाणून घ्यायचं आहे की विदर्भातील 11 जिल्हे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील 4 जिल्ह्याची काय परिस्थिती आहे आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काय परिस्थिती आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओखाली प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट करा. तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव लिहा आणि तिथे नेमकी परिस्थिती काय. कारण विदर्भाची परिस्थिती जी मी सुरुवातीपासून सांगत होतो की विदर्भातून तो पाऊस सुरू होणार, पूर्व विदर्भातून सुरू होणार, तसा 4-5 दिवसापासून तो रिमझिम पाऊस होता काही भागात आणि 25 तारखेपासून तो पाऊस संपूर्ण विदर्भात झालेला आहे. लगतच्या मराठवाड्यात सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही चालू आहे. ठीक आहे, तर उर्वरित जे पेरण्या बाकी आहे, तर आता इथे या भागावर आपण फोकस करणार की नेमका तो पाऊस कधी येणार, पेरण्या कधी केल्या गेल्या पाहिजे आणि पाऊस कधी येणार आणि पुढील परिस्थिती काय राहणार, पाऊस येणार की नाही येणार, आता पुढील परिस्थिती काय. तर हे आपण आता पुढे कव्हर करत जाऊ. परंतु एक लॉंग टर्मचा सुद्धा हवामान अंदाज मी ज्या भागात पाऊस पडला नाही किंवा कमी आहे अशा भागासाठी देण्याचा प्रयत्न करील. तर व्हिडिओ खाली कमेंट करा. धन्यवाद.